खरब खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम चालू आहे। मागील 1-1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे, पण पावसामुळे आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती। पण कसं बसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14 लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे। माझं नाव विजय वसंत पवार, मी राहणार औरंगाबाद। कसं आहे सर? चालली ट्रॅव्हलचा सब घेतली गेली गेली गाडी गेली रे गाडी। चला घरी जा, आपापल्या जा घरी जा सगळे गाडी टपरी बी गेली आता। ते कार गेली कुठे दिसून नाही राहिली गाडी। अरे गाडी कुठे गेली? त्या गाडी ते टपरी वाचत होती ती गेली, मी वाटलं जाते ती गाडी त्या गाडी। चला आता घरी चला, हे इथून कुठलं सगळं मोबाईल वर गेम खेळला गेली गाडी। ते फ्रीजर जावं ते आलं ते फ्रीजर घेऊन ये। काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती। तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुना आणि कोदवली नदीला दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळे पुराचा मोठा बसलेला होता। त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती, त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढलं। होत आहे तशीच गाडी ॲक्टिवा वाहत चालली होती, तरी हे दादांनी सहकार्य केल्यामुळं त्या व्यक्तीचे प्राणसुद्धा वाचले आणि गाडीसुद्धा सुरक्षित राहील। दादाची बाईक हे काका आहे, त्यांची गाडी आपण या पाण्यामधून वाहतांनी वाचवलेली आहे आणि काकांना सुद्धा याच्यातून वाचवलेलं आहे। ते काका आपल्या 2 शब्द बोलतील। काका तुमच्याबद्दल आता सध्या कोणती घटना घडलेली आहे?
गाडी वाहत चालली होती, पाण्याच्या फोर्समध्ये आमची गाडी गड्ड्यात गेली होती, गड्ड्यातून गाडी वाहत चालली होती. आम्ही जोरजीवाला वापरो या फोनामध्ये पकडलं म्हणून गाडी वापरली आणि आमची गाडी आली, आमची कपडा वगैरे फोटो मोबाईल सगळं पाण्यात गेलं आणि पडलो तो दोघे गेलो तिकडे. मला लागला का दादा? यांना विजा सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पाय उतरला, हे पाय पाय उतरला. हे बघा, यांना इथून मुक्का मार आणि जखम सुद्धा झालेली आहे. काकांचा पाय सुद्धा मुचकलेला आहे. ते दाखवू दे. झूम कर दे. मी तुम्हाला सांगू इच्छितोय की या ठिकाणून तुम्ही जर जात असाल आणि आपल्याला पाणी दिसत असेल तर संपूर्ण नागरिकांना हीच विनंती आहे की सांभाळून जावे आणि जिथं पाणी आहे तिथून तुम्ही जाऊच नका, तिथं गाडी थांबून द्या. कारण की सध्या आपल्याला माहीत नाही या पाणीचा प्रवाह किती आहे. हा पाणीचा प्रवाह एवढ्या प्रमाणात आहे की जेणेकरून आपण इथून वाहून जाऊ शकतो नाल्याच्या माध्यमातून. म्हणून मी तुम्हाला सरकारला सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की ताबडतोब या संपूर्ण गोष्टीची पाहणी करून याची विल्हेवाट लावून देण्यात यावी ही विनंती.